आपला महाराष्ट्र बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। बारामतीत पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहते। गेल्या 4 दिवसांपासून बारामतीत पाऊस बरसतोय। बारामती तालुक्यातील नीरा नदीवरील डावा कालवा पाण्याच्या वेगामुळे फुटलेला आहे, त्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। दरम्यान संत तुकाराम महाराज पालखी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, तर शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरांमध्ये पाणी घुसून मोठं नुकसान झालंय। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे अहिल्यानगर आष्टी जामखेड राज्यमार्गावरील शेरी नदीला पूर आलेला आहे। पुराच्या पाण्यामुळे पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। इंदापुरात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे इंदापूर आणि माळशिरस तालुक्याला जोडणाऱ्या कळंब पुलावर पाणी आलंय। दरम्यान हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। जालना जिल्ह्यातील अंबड आणि भोकरदन या तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि पुराच्या पाण्यामुळे रस्ते बंद झाले। नाशिकच्या सिन्नर शहरातील मुख्य बस स्थानकाचा भाग कोसळलेला आहे। शिवशाही बस आणि काही चारचाकी वाहनं याखाली दबलेली आहेत। नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे ही दुर्घटना झाल्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जळगावसह शेगाव तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय। पावसामुळे पिकांना फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। गेल्या 8 दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये पाऊस बरसतोय। 28 मे पर्यंत हवामान विभागाकडून अकोला जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे। दौंड तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरती कार वाहून गेल्याची घटना घडली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मच्छीमारांसह नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे। बीडमध्ये मागील 40 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय, त्यामुळे कधी नव्हे ते कपिलधाराचा जो धबधबा आहे तो प्रवाहित झालाय आणि उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। उन्हाच्या तडाख्यामुळे होरपळून निघालेल्या शहराला यंदा मे महिन्यामध्ये पावसाने जबरदस्त झटका दिलेला आहे। मुसळधार पावसामुळे शहराच्या मुख्य रस्त्यांवरती पाणी झालंय। पुण्यात मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आणि पशुपक्ष्यांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांचा आयुष्यावरती याचा परिणाम झालाय। पावसामध्ये भिजून थंडीने कुडकुडल्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू झालाय। बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। शेतातील कांद्यांचा अक्षरशः चिखल झालेला आहे, त्यामुळे चिमुकल्या मुलीला सुद्धा अश्रू अनावर झाले। दौंड तालुक्यातील पाटस गावामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पाटस बाजारातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झालंय, तर रस्त्याला सुद्धा नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। हिंगोली जिल्ह्याला मागील 10 दिवसापासून पावसानं झोडपून काढलेलं आणि या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पाणी आलेलं आहे, तर कयाधू नदीपात्रामध्ये देखील पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदी प्रवाहित झाली आहे। उत्तर पुण्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलेला, संपूर्ण परिसरात पावसानं झोडपून काढलेला आहे। तळ्यांना सुद्धा तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दौंड तालुक्यामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली। निफाड येवला भागामध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। एका शेतकऱ्याची नुकतीच केलेली विहीर पावसाने खचलेली आहे, तर येवल्याच्या ग्रामीण भागामध्ये कांदा आणि मका या पिकांचं मोठं नुकसान झालंय। मान्सूनपूर्व पावसाचा भुईमुग उत्पादकांना सुद्धा फटका बसलाय। भुईमुगाच्या शेंगांना मोड आलेले, तर काही भुईमुग ओल्या काडाचं सुद्धा यात नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तडाख्याच्या ऐवजी आता पावसानं हजेरी लावलेली आहे। मे महिन्यामध्ये 24 पैकी 19 दिवस पाऊस पडला, त्यामुळे पर्जन्य मापकावरती 121 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोकणात सध्या मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। पावसाची तीव्रता वाढत असल्यामुळे पुढील 24 तासात अतिवृष्टीची शक्यता आहे, त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचना नागरिकांना देण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला पावसामुळे ब्रेक लागला, त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांच्यात लाखोंचं नुकसान झालेलं आहे। तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाणारी होडी वाहतूक सुद्धा बंद केली। लातूर जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेत, तर मुसळधार पावसामुळे घरणी नदीवरील पूल वाहून गेलेले, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे।
मागील 5 दिवसांपासून बारामतीत मुसळधार पावसाच्या सरी बरसत, त्यामुळे परिसरातील ओढे आणि नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत. त्यामुळे नागरिकांचं जीवन विस्कळीत झालंय. गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात शेतकऱ्यांचं उन्हाळी धान पीक जे आहे ते पूर्णतः नष्ट झालंय. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापून ठेवलेलं धान भिजल्यामुळे सडून गेलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसतोय. ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे नागरिकांच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये हजेरी लावलेली आणि यावेळेला जवळपास 41 गावांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे. भर पावसामध्ये जंगलात जात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करत 41 गावांना पुन्हा एकदा प्रकाशमय केलंय. अहिल्यानगरमध्ये गुणवाडी परिसरामध्ये तब्बल 30 ते 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे छोटे पूल जे ते पाण्याखाली गेलेत आणि ओढ्यांवरील पूल पाणी जास्त झाल्यामुळे वाहून गेलेत आणि गावकऱ्यांचं जीवन विस्कळीत झालंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सध्या सिंधुदुर्गात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय, तरी सुद्धा ढगाळ वातावरण कायम आहे. पालघर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने शेतीसह सुक्या मासळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून घेतलाय. पावसाळ्यापूर्वी अमरावती महानगरपालिका क्षेत्र नाले साफसफाई पूर्ण करावी अशा सूचना पालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. त्यामुळे आतापर्यंत 60% नाले सफाई पूर्ण झाली. वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्यामुळे बुलढाण्याच्या खामगाव इथल्या विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला खामगाव तालुक्यातील गरडगाव इथल्या तिघांनी सज्जनपुरी उपकेंद्रात जाऊन महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करत शिवीगाळ केली. तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचं 85% काम पूर्ण झालंय. वैभववाडीत नव्याने ब्रिजचं काम करण्यात आलेलं आहे. या ब्रिजखाली गाळ साचून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे गाळ काढण्याचं काम सध्या सुरू आहे. महाडमध्ये प्रहार संघटनेकडून दिव्यांग मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला दिव्यांग बांधवांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. पाचोऱ्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला 300 फूट लांबीचा तिरंग्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित तिळवंडे धरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय आणि कालव्यातून सोडलेलं पाणी दुष्काळग्रस्त भागातील गावामध्ये पोहोचलंय. त्यामुळे चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या नागरिकांचं पाणी पाहिल्यानंतर आनंद गगनात मावत नव्हता. जळगावातील 16 अविकसित मार्केटमधील गाडीधारकांनी आमदार सुरेश भोळे यांची भेट घेतलेली आहे आणि समस्यांचा पाढा वाचलेला. यावेळेला रेडिरेक्नर दराप्रमाणे भाडं आकारणी न करता मागणी व्यावसायिकांनी केलेली आहे. सुविधा द्या, अन्यथा रेडिरेक्नर प्रमाणे भाडं घेऊ नका अशी मागणी सुरेश भोळेंकडे केली आहे. देहू इथल्या अभंगगाथा वनामध्ये वृक्षदायी प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी स्वदेशी वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. कीर्तनकार श्री बंड्या तात्या कराडकर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 वृक्ष, तर हिवरे बाजाराचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्ताने 65 वृक्ष लावण्यात आले. कुडाळ तालुक्यामधील शिवापूर गावाला सैनिकांची परंपरा आणि देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या शिवापूर गावातील भारतीय सेनेतील 10 शहीद सुपुत्रांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिवापूर इकडे रणस्तंभ उभारण्यात आला आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या राजकोट इथल्या शिवरायांच्या पुतळ्यासह किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवण शहर पाहण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 1 लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यापासून पितापुत्रांनी काळविटाचा जीव वाचवलाय. काळवीट जखमी झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी उपचारासाठी काळविटाला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. नागपुरात आज यूपीएससीची परीक्षा पार पडते. 34 उपकेंद्रांवरती परीक्षा घेतली जाते आणि 11,000 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील वर्षापासून गुन्हेगारी प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती गोंदियामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली आहे. मनमाडसह देशभरातील जवळपास 1.5 लाख रेल्वे कुलींवरती आता उपासमारीची वेळ आलेली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी आगळ्यावेगळ्या उपाययोजना केल्यामुळे कुली संकटात सापडले. साताऱ्यातील येवतेश्वर कास पठारावरील दुर्घटना टाळण्यासाठी सातारा पोलीस आता ॲक्शन मोडवरती आले. कास मार्गावरील पठारांवरती
पोलिसांनी चर खणलेली आहे आणि हुल्लडबाज पर्यटकांना पठारावर जाण्यापासून आळा घालण्यासाठी सातारा पोलिसांनी ही शक्कल लढवली. अमरावतीतील महानुभाव आश्रमाचे मुख्य कवीश्वर कुलाचार्य महंत श्री मोहन करंजेकर बाबा यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. जूनमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये ते पदभार स्वीकारणार आहे. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी तोडफोड केलेल्या परिसरात आरोपींना जोरदार चोप दिला आहे. बदलापूर नगरपालिकेकडून शहरातील नालेसफाई केली जाते. पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी नालेसफाई केली जाते. मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळू लागलेली. त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने जुना मुंबई पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली. भिवंडीच्या मराडे पाड्यामध्ये शिवरायांचं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. यावेळेला मंदिर पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. पुणे सातारा महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. शिंदेवाडी ते कापूरहोळपर्यंत वाहतूक कोंडी झाल्यामुळे महामार्गावरती लांबच लांब रांगा लागल्यात. यामध्येच रस्त्याचं काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे खड्ड्यांमधून मार्ग काढताना चालकांना त्रास सहन करावा लागतोय. पुण्यामध्ये पालिकेच्या कामांचा निष्काळजीपणा पाहायला मिळतोय. भर पावसाळ्यामध्ये केलेल्या रस्ता खोदाईच्या कामांमुळे पीएमपी बस खड्ड्यामध्ये अडकलेली आहे. पुण्यामध्ये केमिकल गॅस घेऊन येणारा टँकर उलटलेला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघातामुळे टँकरमधील केमिकल गॅस लीक झालाय. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार असताना वापरलेली वाहनं जप्त करण्यात आली आहेत. एकूण 3 कार जप्त करण्यात आलेल्या असून यातील 2 कार इतरांच्या नावावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे. हवाई मार्गाने तो परराज्यात पळून जाऊ नये यासाठी ही नोटीस जारी करण्यात आली आहे. आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार असताना वापरलेली तिसरी आलिशान कार सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. बावधन पोलिसांनी कारवाई केली. मावळातील पवनानगरमध्ये राजेंद्र हगवणे लपून बसलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकलेला आहे. या फार्म हाऊसवरती हगवणे मुक्कामी होते. त्या फार्म हाऊसची पोलिसांकडून कसून तपासणी केली गेली. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येते. राज्यातील महिलांवरती अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होते आणि याकडे मात्र त्यांचं लक्ष नाहीये. मग त्यांच्याकडे पद का असावं असा सवाल काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केलाय. उद्या गृहमंत्री अमित शहा यांची नांदेडमध्ये शंखनाद सभा पार पडणार आहे. नांदेड शहरातील नवा मोंढा या मैदानामध्ये ही सभा पार पडणार आहे. खासदार अशोक चव्हाण आणि पालकमंत्री अतुल सावे यांनी सभास्थळाची पाहणी करत आढावा घेतलाय. पुण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपाकडून संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं. यावेळेला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे. एनडीए शासित राज्यांमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नीती आयोगाबाबत बैठक सुरू आहे. दुपारच्या जेवणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांसह इतर नेते चर्चा करताना दिसून आले. जालन्यामध्ये आज मनोज जरांगेंच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाची बैठक झाली. यावेळेला मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. 123 गावातील मराठा बांधवांनी यात सहभाग घेतला. ठाकरेंच्या शिवसेनेला अनेक जण पुढच्या काळामध्ये रामराम ठोकणार आहेत. आनंद गोयलांच्या पक्षप्रवेशावरून गुलाबराव पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली. ठाकरे बंधू एकत्र येणार हा व्यापार किंवा व्यवहार नाही. एकत्र येण्यासाठी लवकरच चर्चा होईल. योग्य वेळी चित्र स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत संजय राऊतांनी संकेत दिलेत. मात्र संजय राऊत असेपर्यंत त्या पक्षात कोणी जाणार नाही आणि पक्षाला उभारी मिळणार नाही अशी टीका सुजय विखेंनी केली. रुपाली चाकणकरांना स्वतःवरती गर्व आलाय. चाकणकरांना पदावरती ठेवून अजित पवार महाराष्ट्राच्या जनतेचा रोष ओढावून घेत आहेत अशी टीका रोहिणी खडसेंनी केली आहे. चाकणकरांना पदावरून पायउतार करा अन्यथा तुमचा पक्ष चिल्लर व्हायला वेळ लागणार नाही असं खडसे म्हणाले. सत्रामध्ये शरद पवार गटाला खिंडार पडलाय. सत्यजित पाटणकर यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसले सुद्धा सत्यजित पाटणकर यांना भाजपात घेण्यासाठी आग्रही आहे. धाराशिवचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलंय. दर्शनाच्या वेळेला तहसीलदार
आणि मंदिर व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी त्यांचं स्वागत केलंय. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव वेळेत सादर करावेत असे आदेश परभणी येथे घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत. परभणी जिल्ह्यातील लागणारा विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन यावेळेला मिसाळ यांनी दिलं आहे. शहीद जवान संदीप गायकर यांच्या ब्राह्मणवाडा या गावी जाऊन मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळेला शिवसेनेकडून गायकर कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली. घाटकोपरमध्ये बकऱ्यांची कत्तल होऊ देणार नाही, स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर किरीट सोमय्या यांनी हे वक्तव्य केलंय. धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेत का प्रवेश करत नाही म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आलेली आहे. मारहाण प्रकरणामध्ये 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत होतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. रानडुकरांची तस्करी करणाऱ्या तिघांना शहापूर वन विभागानं ताब्यात घेतलंय. शहापूर वन विभागाने मध्यरात्रीच्या सुमारास धडक कारवाई करत एका वाहनासह 18 रानडुकरं ताब्यात घेतली. कराड चिपळूण महामार्गावर 3 दिवसात चौथा अपघात झालेला आहे. पाटण तालुक्यातील वांझोळे गावच्या हद्दीमध्ये कोयना नदीकाठी ट्रक उलटल्यामुळे अपघात झाला आणि यामध्ये चालक जखमी झालेला आहे. ठेकेदारांनी रस्ते खोदून ठेवलेत, मात्र काम अपूर्ण राहिल्यामुळे खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचतंय आणि अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. गांजाची विक्री करणाऱ्या टोळीवरती कारवाई करत तिघांना लकडगंज पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. 2 किलो गांजा, मोबाईल आणि 2 दुचाकी असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. नागपूरच्या गंगा जमुना परिसरात गांजा विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. तामिळी घाटात टँकर पलटी झालेला आहे, त्यामुळे माणगाव पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. टँकर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली जाते. अमरावतीमध्ये पतीच्या छळाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केलेली आहे, मात्र महिलेने आत्महत्या केलेली नसून हत्या केल्याचा आरोप महिलेच्या आई-वडिलांनी केला आहे. शिक्रापूर चाकण महामार्गावर दुचाकीवर झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने दुचाकी स्वाराला दुखापत झालेली नाहीये. स्थानिकांच्या मदतीने झाड बाजूला काढण्यात आलंय. पुण्याच्या रांजणगावात वाघोळे मार्गावरती एक महिला आणि 2 चिमुकल्यांची हत्या करून जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. शिर्डीतील हॉटेलमधून चोरी केलेलं सोनं आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केलेली आहे. दरम्यान फरार चोरट्याचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. पुण्यातील देवपूर पोलिसांनी कुख्यात गुंडाची धिंड काढलेली आहे. देवपूर परिसरामध्ये कुख्यात गुंड नरेश गवळीसह पोलिसांनी तिघांची धिंड काढलेली आहे आणि यावेळेला चोरट्यांची धिंड पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिसांनी गुटखा विरोधी कारवाई करत माना फाट्यावर एका इसमाला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडून एकूण 8 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुलढाण्यामध्ये भरधाव कारने टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील 4 जण गंभीर जखमी झाले, तर टेम्पोतील सर्व नागरिक सुखरूप आहेत, मात्र कारचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दौंड तालुक्यातील केडगावमध्ये भर पावसामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. 5 ते 6 जणांच्या टोळक्याने एका शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये कोयत्याने हल्ला केला आणि यानंतर त्याच्या घरातील 2 तोळे सोनं आणि काही रोकड लंपास केली. चंद्रपूरच्या चांदा फोर्ट ते नागभीड रेल्वे मार्गावरील केळझर मूल मारोडा या रेल्वे मार्गावरती दरभंगा एक्सप्रेसच्या धडकेमध्ये अस्वराचा मृत्यू झालाय. रेल्वे रूळ ओलांडताना ट्रेनची धडक बसल्यामुळे जागीच अस्वराचा मृत्यू झालाय. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील पोकेटोला मानेकसा इथल्या वाघ नदीमध्ये बुडून दोघांचा मृत्यू झालेला आहे. आंघोळीसाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ मार्ग हा घनदाट जंगलाचा मार्ग आहे, मात्र असं असलं तरी सुद्धा या मार्गावरती वाहनांची वर्दळ आहे आणि अशातच भली मोठी घोरपड कीटक खाण्यासाठी रस्त्यावरती आलेली होती, मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये तिचा मृत्यू झालाय. या मार्गावरती वारंवार ही घटना होत असल्यामुळे वन्यप्रेमींनी या ठिकाणी वन्यजीव आवागमन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.